पाटी मोक्ष मिल्या पाटी आम्हासी होईल आयशे जे म्हणती अतिमूर्ख दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश झाका झाक त्यासे कासयाची जोवरी देह आहे तोवरी साधन करून ज्ञान सिद्ध करा गुरुदुग्ध न होता शिंपी जे उदक शेकी जो निष्ठंक काही की जे दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश झाका झाक त्यासे कासयाची आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश झाका झाक त्यास कासयाची विठाला महायुगे पीठे तटे विमरत्यम वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागट्टितम तमानंद कर्णम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यमिवलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही ओम नमो जी आद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे शिवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारण्याता ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठाला मोक्ष मेल्या पाटी आम्हासी होईल ऐशे जे म्हणती अतिमूर्ख
दीप गेल्यावरी कैचाची प्रकाश झाका झाक त्यास कास याची प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवा मायबाप आणि शिवेसाठी घेतलेला अभंग नेण्यांची राजे योग्यांची माऊली मायबाप ज्ञानोबरायांचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून कारण अभंग उच्च कोटीतला आहे बरं का मायबाप फक्त बसलेल्या मंडळी सर्वांना एक विनंती राहील तुम्ही परीक्षक आहात तुम्ही मायबाप आहात परंतु आपल्या सर्वांना मिळून ही कीर्तन रूपी सेवा करायची आहे विठाला विठाला अभंग उच्च कोटीतला आहे अभंगाची सुरुवातच मायबाप मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल कारण सुरुवातच मायबाप अशी आहे की माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात जर एखादा कोणी व्यक्ती म्हणत असेल काय म्हणत असेल मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल आईशे जे म्हणती ते काय अतिमूर्ख लक्ष द्या बरं का इकडं हे जे म्हणत असतील मेल्यानंतर आम्हाला मोक्ष प्राप्त होईल माझे माऊली सांगतात असं जर म्हणणारा कोणी असेल तर तो अतिमूर्ख आहे मूर्खाचे विचार करत बरं का पण इथं जो मूर्ख सांगितला तो नुसता मूर्ख सांगितला नाही कसा सांगितला अतिमूर्ख महाराज ते सारखा दुसरा नाही कारण माऊली सांगतात का मेल्यानंतर मोक्ष नाही माझे माऊली अभंगाच्या 2य चरणामध्ये सुंदर असा दृष्टांत देतात महाराज माऊली सांगतात तसा दिवा आहे पूर्वीच्या काळामध्ये जसं मायबाप रात्रीच्या टायमिंगला सायंकाळच्या टायमिंगला अंधाराची निवृत्ती करण्यासाठी कुठला उपयोग केला जायचा कशाचा वापर केला जायचा दिव्याचा वापर केला जायचा खरंय म्हणून महाराज आता सुद्धा म्हणतात दिवाबत्ती केली का है मग पूर्वीच्या काळामध्ये महाराज सूर्यास्त होण्याच्या टायमिंगलाच महाराज दिवे लावले जायचे मग सांगा मायबाप दिव्याच्या प्रकाशामध्येच स्वयंपाक व्हायचा कुठल्या प्रकाशामध्ये दिव्याच्याच प्रकाशामध्ये काय व्हायचा स्वयंपाक व्हायचा दिव्याच्याच प्रकाशामध्ये भोजन व्हायचं आणि दिव्याच्याच प्रकाशामध्ये झाकाझाक व्हायची आवडलेलं आहे मग माऊली उदाहरण सांगतात दृष्टांत सांगतात तसं जेवणही झालं स्वयंपाकही झाला जेवणही झालं मग दिवा विजून टाकावा का होय दिवा विजून टाकावा बरं त्यात बराच वेळ गेला कालावधी गेला आता उलट आहे पटकन महाराज झाकापाक करून घ्यावी दिवा ऐकल्यानंतर झाकापाक करता येणार नाही हा कसं काय आपण पुढे विस्तृत रूपात त्याचं पाहूया त्यातला सिद्धांत नेमका काय आहे दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला तिसऱ्याही चरणामध्ये दृष्टांत दिला कोणता तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आपण काय करायचं ते सांगतात ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश आहे तोपर्यंत सर्व काय आवरून घ्या तसं देह साधन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे देह साधन तुम्हाला काय झालेलं आहे प्राप्त झालेलं आहे मग सांगा माय बाप देह साधन आहे का साध्य कमी करायचा फक्त क्लिअर आवाज येईल असं करा माय बाप आपल्याला देह प्राप्त झालेला आहे देह साधन आहे का साध्य आहे मी तुम्हाला विचारतो म्हणजे मला सर्व समजलं असं काही नाही कारण तुम्हाला मी कशीच बोलून गेलोय आपल्याला हे कीर्तन तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे विठाला हे साधन आहे का साध्य आहे बसलेली मंडळी इतर वेळेस आपण लय बोलतो महाराज महत्वाच्या टाइमला बोललो पाहिजे ना बोला म्हणल्यावर नको ते बोलतोय आपण गाडीवर त्या बोलण्याला काय किंमत हा काय किंमत मग ते साधन का साध्य वा समजलं मला हा मग साधनाचा वापर कसा करावा खाण्यापिण्यासाठी हा पुढे थकून पाहूया देह साधन आहे मग ह्या साधनाने जे साधायचंय काय साधायचं आहे माझे माऊली सांगतात करुणी ज्ञान सिद्ध करा अहो ज्ञान प्राप्त करून घ्या आता कोणतं करायचं कसं करायचं ते आपण पुढे विस्तृतपणे पाहूया आधी भावार्थ पाहूया अभंगाचा सरळ सरळ हे पहा माझे माऊली सांगतात जसं गृह म्हणजे घराला काय लागला अग्नी घराला काय लागला अग्नी लागला शेण्या माणसाने घर मालकाने शेकत बसावा थंडीचं काही जोडण्यासाठी प्रयत्न करावा तुम्हाला भाषा समजते सगळ्यांना हा नाही तर म्हणलं आता सगळे आमचे पाहुणे दिसतात भाऊ
जराशी गंभीर दिसतात. असं काही पाहुणेच बरं का, पाहुणे म्हणजे सांगणार सहित कुणी असलं तरी 18 पकडतात ते कुणी असलं तरी कोण आहे या मृत्यू लोकांमध्ये, कुणी जरी असला तरी कोण आहे. आता तिकडे जात नाही. पहा मग शहाण्या माणसाने घर मालकाने महाराज घराला अग्नी लागलेला आहे, मग थंडीचा दिवस आहेत, मग शहाण्या माणसाने घर मालकाने ते असणारी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेकत बसावा. घर पेटलेला आहे, शेकत बसावा का महाराज न शेकता शहाण्या माणसाने पाणी घेऊन ते विझवण्याचा प्रयत्न करावा. जो शेकत बसला त्याला शेणा म्हणतील का जो पाणी घेऊन विझवतो त्याला शेणा म्हणतील. आपलं काय चालेल हे दृष्टांत आहे बरं का, सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. सिद्धांत मी ना आपलं तसं चालय, शेकत बसलोय आपण, ते म्हणतात कसं काय ते शोधायचे आपल्याला. कारण चौथ्या चरणामध्ये हा दृष्टांत, तिसऱ्या चरणामध्ये हा दृष्टांत, चौथ्या चरणामध्ये दृष्टांत सांगितला आणि 5व्या चरणामध्ये माझे विषयमाऊली ज्ञानोबा सांगतात, अरे आहे मी कोण, आहे मी हा कोण करावा विचार. आपण नेमकं कोण आहोत, कोण आहोत आपण. बरं एवढं कळलं तरी लय झालं. पण माणूसत्व आधी माणूस बन. आपण नेमके कोण आहोत, जे आहोत त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला सोडून आपण सर्व काय करतो महाराज, त्याचा शोध आपण घेत नाही. आणि माऊली सांगतात, मी माऊलीच्या निवृत्तांच्या कृपेने सांगतो, मी आहे कोण, मी कोण आहे याचा विचार करा, म्हणजे तुम्ही आम्ही सुटून जाऊ. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसापर्य देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. आजची जी सेवा आहे, मायबाप वैकुंठ अशी लीलाबाई तुकाराम ठोंबरे आजींचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात वरिश्राद्ध. पाठीमाग तुकाराम सीताराम ठोंबरे, तसेच 3 मुलं सोमनाथ तुकाराम ठोंबरे, बापूसर तुकाराम ठोंबरे आणि लालासो तुकाराम ठोंबरे, अशी 3 मुली आहेत का? आहेत ना. काय नाव? 4 मुली आहे. मोठा पूर्वीचा काळ म्हणजे डझनवर बोलायचं का नाही, पूर्वीचा काळ होता असा मोठा परिवार आहे. हे सर्व ठोंबरे परिवार 1 वर्षापूर्वी आजींना देवाज्ञा झाली. येलोकीची यात्रा त्यांनी संपवली. पाहता पाहता वर्ष निघून गेलं मायबाप. या ठोंबरे परिवाराने आईचं पुण्यस्मरण आहे मायबाप, एका आईचं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने 3 मुलं असतील, 4 मुली असतील, सर्व हा ठोंबरे परिवार असतील, पै पाहुणे असतील, आपण सर्वांनी सुंदर असं निवेदन मायबाप या कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. विठाला विठाला मायबाप, कारण या 3 मुलांना आणि 4 मुलींना जाणीव आहे की मायबाप आईचं पुण्यस्मरण आहे, त्या निमित्ताने सत्संग व्हावा, त्या निमित्ताने ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं. कारण काय दान आहेत बरं का, शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले मायबाप, या निमित्ताने काय दान करावं आहे. आणि म्हणून असणारं कीर्तनाचं नियोजन केलं. कीर्तनासाठी सुंदर असे टाळकरी मंडळी आमचे वारकरी शिक्षण संस्था, काय नाव? ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था जिरकवाडी. ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था जिरकवाडी असेल. तसेच हरिभक्तपरायण आमचे सोमनाथ महाराज राऊत गायनाचार्य, विनेकरी बाबा असतील, सर्व महाराज मंडळी पुढे असतील. गुरुवारी संजूभाऊ आहेत, गवळीबाई आहेत, बारामतीवरून साधक मंडळी आलेले आहेत, अनेक भागातून सर्व भाईभक्त आलेले आहेत. मायबाप थोडा वेळ आपल्याला सेवा करायची आहे. विठाला विठाला मायबाप, भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्माला किंवा मनुष्य देह दिला, कुठल्या कारणास्तव दिला, मनुष्य देहाचं निवेदन प्रयोजन काय हे समजणं महत्वाचं आहे बरं का. हे व्यासपीठ त्याच्यासाठी, हे व्यासपीठ म्हणजे मनोरंजन करणं, रडायला लावणं, हसायला लावणं आणि टाइमपास करण्यासाठी हे व्यासपीठ नाही. साधू संत सांगतात हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ मायबाप फॅसला झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? फॅसला झाला पाहिजे, त्यासाठी हे व्यासपीठ आहे. यासाठी साधू संतांनी हाडाचं काळ रक्ताचं पाणी केलं मायबाप. कमीत कमी सांगणारा एवढं कळलं ना,
तरी कमी कमी तो रेषेमध्ये येईल बरं का. मोक्ष रेखेला विठाला मोक्ष कशाला म्हणतात? मोक्षाच्या रेषेमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढचा विषय समजू शकत नाही. त्या रेषेमध्ये तुम्ही आम्ही आलं पाहिजेत. आणि त्या रेषेमध्ये येण्यासाठी मायबाप ह्या गोष्टीत बरं का, हे व्यासपीठ त्याच्यासाठी. लग्न हे जे नियोजन आहे मायबाप टाइमपास का गरज म्हणून? टाइमपास. कसली मंडळी मुलाचं लग्न करतो टाइमपास का गरज? गरज. शिक्षण मुलाला शाळेमध्ये घालतो गरज का टाइमपास? जॉब करतो गरम म्हणजे गरज का टाइमपास? सगळे उत्तर काय आली? शेती करतो आम्ही, व्यवसाय करतो गरज का टाइमपास? गरज. परमार्थ हा नाही उद्योग म्हणून काढला उद्योग असं आहे का? विठाला विठाला मायबापा साधूला गरज वाटली आणि मायबाप तुम्हा मला सुद्धा गरज वाटावी बरं का. तुम्हा मला सुद्धा ही गरज वाटावी. ही गरजेचा विषय आहे. कारण उद्धार होण्यासाठी असणारा साधू संतांचा परमार्थ आहे. आणि आपल्याला साधू संतांचा परमार्थ करायचा आहे. कारण काय होतं मायबाप, परमार्थाला आपण लागलं पाहिजे. परमार्थाला जर आपण लागलो तरी लागल्यानंतर मूळ परमार्थ जो आहे तो आपल्या हातात येत नाही. कारण परमार्थाचे दोन अंग, एक बहिरंग आणि एक आंतरंग. किती प्रकार बसले मंडळी? परमार्थाचे किती प्रकार? दोन प्रकार, एक आंतरंग बहिरंग. जी व्यक्त परमार्थाला लागत नाही आणि लागलाच तर कुठल्या परमार्थाच्या नादी लागतो? बहिरंगाच्या. मग बहिरंगाचा परमार्थ करायचा नाही का? बहिरंगाचा परमार्थ करायचा. पण बहिरंगाचा परमार्थ एवढा करायचा की बहिरंगाचा परमार्थ करता करता आपल्याला अंतरंग कळला पाहिजे. आणि अंतरंगाची भक्ती आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. कारण साधू संतांनी जो परमार्थ केला तो अंतरंगाचा. आणि म्हणून साधू संतांना अनुभव आले. हा आज अनुभव सांग महाराज संतांचा कारण यशांचा मागोवा घेत आणि भाष्यकाराशी वाट पुसत. मायबाप कीर्तनकार शास्त्र परिस्थितीने कीर्तन करतो. पण कीर्तनकाराकडे कुठली परिस्थिती पाहिजे? ते बरोबर नुसतं शास्त्र परिस्थिती असून चालणार? शास्त्र परिस्थिती पाहिजे पण गुरु परिस्थिती, आत्मपरिस्थिती महत्वाची. विठाला आणि अंतरंगाची भक्ती जोपर्यंत होत नाही, अंतरंगाचा जोपर्यंत परमार्थ होत नाही मायबाप, तोपर्यंत आपल्याला आत्मपरिस्थिती येऊ शकत नाही. आणि आत्मपरिस्थिती येण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. पण गुरु भी ऐसा चाहिए, कैसा चाहिए? जैसा धोबी धोना धोए. कैसा पाहिजे? धोबी धोना धोए. धोबी काय करतो? धुणं धुतो. कसं धुतो? गुंजरून. आता वॉशिंग मशीन आली. पण पूर्वीच्या काळात मला धोबी त्या कपड्याला काय करायचा? म्हणून बोलतो पालते कपड्यात सांगतोय. त्या कपड्याला महाराज आपटू घेणार, त्याला घसरे देणार आणि मायबाप त्यातला काय काढणार? मळ काढणार. आता तुम्ही सांगा हा जीव किती मळालाय हो? होय, जीव किती मळालाय? बाबा आपण कीर्तनात थोडस ध्यान ठेवावं का? थोडस गडीभर काय होतं, ही डबड्याने लई घोटाळे केले. त्या डबड्यालाच कळा नाही. डबड्याने एवढा घोटाळा केला ह्या डबड्याचा. रेंजच आहे ना आपल्याला. मोबाईलला येते पण आपल्याला रेंज. आणि कीर्तनात येऊन जर रेंज जात असेल ना माय बाप, तिथे येऊन जर रेंज येत नसेल तर महाराज तुम्हाला लग्नात कधीच रेंज येणार नाही. लग्नात रेंज येईल का? लग्नात वैराग येईल का? लग्नात मोक्ष प्राप्तीची म्हणजे वाटण का महाराज? आतुरता वाटण का? नाही बाय बाप. इथं वातावरण म्हणजे सामान्य नाही. पुढे एक माफी मागून सगळ्याला बोलतो बाय बाप, थोडस लक्ष इकडे द्या, अवधान द्या. काय करा तुम्हीच करणार नाही बाप. तुम्ही संत माय बाप आहात. तुम्ही वयानं येणार श्रेष्ठ मंडळी आहात. आणि महाराष्ट्राची परंपरा जी आहे, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं माय बाप. आणि म्हणून अविल्ला करू नका. काही मर्यादा किंवा काही आपण महाराज परंपरा मोडायला आपणच कारणीभूत आहोत. विठाला विठा विषय जी आणि गप्प बसते आपली महाराज. काय चालय आपलं? का तमाशा झालाय का? गुरु का तुम्हाला काही काम नाही म्हणून मला इथं बोलायला उद्योग नाही म्हणून? माय बाप जसा धोबी धोना धोये, तसा धोबी महाराज त्याचा मळ काढण्यासाठी महाराज त्याला घसरे देतो.
हा तसं माय बाप तुमचं आमचं अंतकरण अनादिपासून आपण अनंत येईल फिरत आलेलो आहे, अनादी काळापासून. त्यामुळे आपलं अंतकरण मलिन झाले आणि मलिन झाल्यामुळं जवळ असणारा जो भगवंत आहे, जवळ जो असणारा परमात्मा आहे, त्याचा अनुभव आपल्याला येत नाही माय बाप. सांगा बरं, देव लांब का जवळ? गप झाली सगळे, जर काय कारगिल प्रश्न पडला. हा देव जवळ का लांब? देव म्हणलं की आम्ही कावरे बावरे होतो, इकडं तिकडं पाहतो. पण आमचे साधू संत म्हणतात, अरे भाऊ तू बहिर्मुख आहे म्हणून तू इकडं तिकडं पाहतोस. देव म्हणलं की तू इकडं तिकडं पाहतोस कारण तू बहिर्मुख आहे. तू जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत तुला जवळचा देव कळू शकत नाही. कारण सगळ्यात जवळचा जर कोण असेल तर आमचे साधू संत सांगतात सगळ्यात जवळ आपल्याला देव आहे माय बाप. हा एक टाइम महाराज लग्नाची धर्मपत्नी दूर आहे, हा आपल्या पोटचा मुलगा दूर आहे, नातीबुती दूर आहे, सगळ्या जवळ आपल्याला देव आहे. कारण तुमच्या आमची हाजरी कुणामुळं आहे? तुम्ही बसलात कुणामुळं? आता आमच्याकडे टिकून बसू द्या. तुमच्याकडे कसं आहे? हा हा हे टाकरी सुंदर बाल गोपाल उभे राहिलेत कुणामुळं? तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही बोलताय कुणामुळं? अहो ज्याच्यामुळं बोलतोय तो देव आहे. विडाला भागवता सुंदर सांगतात, देव सदा जवळ असे. देव सतत आपल्या जवळ आहे बघा. देवामुळं आम्ही खातो, देवामुळं आम्ही बोलतो, देवामुळं आम्ही निसतो, देवामुळं आमचं सर्व चलन वलन चालय, पण आम्ही त्याला विसरलोय. पापी का भाग्यवान? ज्याच्यामुळे आमचं सर्व चालय बाय बाप त्याला आम्ही विसरलोय. त्याच्याशी नातं जोडून घ्यायला तयार. भाग्यवान का पापी? हा कारण पाप्यानं कळे काही केल्या. विठाला विठाला त्या परमात्म्याला धरायचंय. कशाने धरणार? कुठलं बळ वापरणार? बाप इतर बळाने तो आकळत नाही बर का. इतर बळाने तो कळत नाही, इतर बळाने तो आकळला जात नाही. भाव बळ आकळे एरविना. कारण भावाचं बळ असं आहे ते आमच्या जनाबाईकड, आमच्या मुक्ताईकड, हा आमच्या असणाऱ्या तुकोबराईकड, आमच्या माऊलीकड, आधी करून नाथ महाराज असतील, आधी करून जे संत मंडळी होते माय बाप त्यांच्याकडे बळ होतं. कुठलं? भावाचं बळ होतं. आता भाव कुठं गेला? हा भाव कुठं गेला? देवाकार. हा माय बाप आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात मनी काय नाही आणि काय म्हणतो हा देव आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे. कारण मनी नाही भाव, तर मनामध्ये भाव नसेल महाराज आहे आणि ते भावाचं बळ आपल्यामध्ये तयार झालं पाहिजे महाराज. भाव
अभंग कुणाचा आहे? मनोराव महाराजांचा. हे महाराज जगद्गुरु तुकोबा म्हणतात धरा बळकट भाव. भाव कसा धरा? कुस्ती क्षेत्रामध्ये महाराज कुस्ती खेळत असताना डाव कसा धरा लागतो? परफेक्ट बरं का गवळीबया. डाव जर परफेक्ट नाही बसला तर अंगलट येतो. काय डाव म्हणजे डाव आला अंगलट आला आणि अंगलट आल्यावर काय होतो? गोठळा होतो बरं का. तसा परमार्थामध्ये सुद्धा भाव धरावा लागतो. कसा? बळकट. कसा बळकट? देह जावा तुवा पांडुरंगी दृढ भाव. बाबा भाव जर भाव तयार झाला ना देव लांब नाही बरं का. देव लांब नाही. पण आम्ही देवाला लांब पाहतो. आम्ही देवाला लांब पाहतो. नाथ महाराज सांगतात अरे देव सदा जवळ असे. तुझा आहे परी तू मग जागेवर आणणारा भेटायला पाहिजे ना आपल्याला. आपली जागा सुटली बाबा ठेप आपल्याला सापडा नाही म्हणून जाणता आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. पहा नाथ महाराज सांगतात देव सदा जवळ असे. देव सतत जवळ आहे पण आम्ही देवाला शोधायला जातो. महाराज कुठं जातो? कुठं जातो शोधायला? शोधू जाती देशे देशे. नाथांची भाषा आहे बरं का. लक्ष देऊ नये का? देवाला शोधायला आम्ही कुठं जातो? देशी दिवशी जातो. कुणाला शोधायला? सापडला का? हा पण ज्याला कळला तो गदगदा हसे. ज्याला कळला ना त्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो. भक्ती तयार होती. पण तो अनुभवाला आला तर बरं का. त्याशिवाय देव कळत नाही आणि जोपर्यंत देवाचा अनुभव येत नाही तोपर्यंत मोक्ष ह्या गप्पात बरं का. मोक्षाच्या काय होतील? गप्पा मारली जातील मोक्षाच्या. मोक्ष हातामध्ये येणार नाही. आणि जर मोक्ष प्राप्त व्हायचा असेल तर आमचे साधू संत सांगतात काय करावं लागेल? जीवनात नाम हाते मोक्ष. मोक्षी नाम हाते मोक्ष. जगद्गुरु तुकोबा म्हणतात जर देव जवळ असेल, देव जर जवळ आहे नाथमारा सांगतात तर मोक्ष लांब आहे का? मोक्ष लांब आहे का? पण जीवाला मोक्ष प्राप्त का होत नाही बा बरं का? कारण मनुष्य देहच लक्ष द्या इकडे बरं का. नेटवर्क जर गेलं ना मग गोठला होतो. नेटवर्क लय महत्वाचं असतं. विठाला विठाला मनुष्य जन्म कशासाठी आहे? लग्न करणं, मुलं बाळ होणं का नाही?
जोरात प्रपंच करणं, अनेक दिवस चौकाच्या खांद्यावरती निघून जाणं, यासाठी मनुष्य जन्म आहे का? आहे का? मनुष्य जन्म कशासाठी आहे? कारण मायबाप शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले. किती? 4. पहिला पुरुषार्थ सांगितला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जोपर्यंत मोक्ष म्हणजे आपण मोकळे होत नाहीत, आपण मोकळे होत नाही म्हणून म्हणले महाराज आले पोटाला. आता पोटाला येणं एवढं सोपं नाही बरं का. आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही पोटाला येणं. कारण साधू संत सांगतात मनुष्य जन्म भेटणं एवढी सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट आहे का? हा, तुकोबरा सांगतात पुन्हा मानवाचा जन्म भेटणं का नाही सोपी गोष्ट आहे का? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ वर्षाची गणना, वर्षाची गणना यातना, दुःख यातना आठवा मत सोडना माय बाप लक्ष देऊन ऐका बरं का. हे प्रमाण ऐकायला किती गोड वाटते व मनालाही गोड आहे, ऐकण्यासाठी गोड आहे. पण माय बाप याची जर अंमलबजावणी झालं ना तुम्ही आम्ही सुटून जाऊ बरं का माय बाप. तुम्ही आम्ही सुटून जाऊ. कुत्र्याचा, बैलाचा, डुकराचा, बशीचा, मेंढीचा, सर्पाचा हा जन्म आपल्याला प्राप्त होणार नाही माय बाप. पण हा बरं का याचा भावार्थ जर समजला तर काय म्हणलंय प्रमाण, काय सांगते प्रमाण? हा रेंज मध्ये या म्हणते बरं का. कशामध्ये या म्हणते आपल्याला? कारण जीव हा कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे. हा तसं कॉन्टॅक्ट व्हायला महाराज फोनवरती काय लागतंय? बरंच लागते कारण ते आम्हाला चांगलं कळतंय. एका डबड्यावर रेंज येण्यासाठी महाराज, एका डबड्यावरती कॉल होण्यासाठी काय काय लागतंय? हा बॅलन्स लागतोय का नाही? चार्जिंग आणि रेंज. आपली कुठे गेली रेंज? आहे का चार्जिंग? या डबड्याला सांगतोय त्या देवाचा अनुभव येत नाही का? देव आम्ही वर फोन करून म्हणतो कोणी देव पाहिला? अरे भाऊ तुझी रेंज बघा आधी कुठे आहे, तुझं नेटवर्क आहे का, तुला तुझ्यात बॅलन्स आहे का? हा सारखं कवरेज क्षेत्राच्या बाहेर महाराज म्हणतो कोणी देव पाहिला. विठाला विठाला नरदेह दुर्लभ जाना. अतिशय दुर्मिळ असणारा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय. कशासाठी प्राप्त झाला असेल महाराज? काही खाण्यासाठी आणि काही पिण्यासाठी, कसं वागण्यासाठी. माय बाप नरदेह आपल्याला दुर्मिळ प्राप्त झालाय आणि याच नरदेहामध्ये देव तू सोय राखरी देव तू सोय
बायपास म्हणून अजिबात नाही ऐकू नका मायबाप. आहे मी सांगणार नाही मायबाप, सांगणारी एक वेगळी शक्ती आहे ते तुमच्या आमच्यात कार्य करते मायबाप. पहा, कारण आमचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्ही आम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय महाराज, सहज नाही बरं का. कारण बहुत बहुत म्हणजे किती अनेक कुठून कुठून फिरून आलोय आपण, कुठल्या कुठल्या जन्मामध्ये भटकत होतो आपण. आहे ज्ञान, आहे मायबाप, आहे का ज्ञान? कुठं कुठं फिरत होतो आपण, मनुष्य जन्म भेटण्याच्या अगोदर कुठं कुठं फिरून आलेलो आहे आपण या देहाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे जीवाजी पंत बहुत जन्मांती, अनेक जन्माच्या अंती जन्मलासी नरा, अनेक जन्म प्राप्त होऊन आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय महाराज. आता काय कर, जोरात संसार कर. का नाही मग करू नको का भाऊ? करू नका असं नाही, आले वाट्याला ते कर, पण ते करत असताना ज्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे ना ते पहिलं साध्य करून घे बाबा. हे देव तू सोयरा करी आता, आता सोयरा कर. अनेक सोयरे जमवले, अनेक नाती गोती जो गोळा केली, अनेकांशी नातं जोडलं, पण ते बाकीचे सोयरे असेच नाही बाप. अंतकाळी कामाला येणार, हा सोडविणार राजा देशाचा चौधरी. अरे अनेक सोयरे भले भले, अनेक जरी सोयरे राजा जरी असला तरी तो आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही मला. मै बाप हे प्रमाण कुणाचं आहे? जे जागे आहेत आणि जागे आहेत बरं का, लक्ष देऊन घ्या. जे जागे आहेत, जाग्यावरती आहेत, त्यांचं हे प्रमाण आहे. आपल्याला वाटतं लय सोडवणारे आपल्याला आहेत का नाही? माझा मेहना मोठ्या पदावरती आहे, मला एवढं क्षेत्र आहे, माझ्या एवढ्या ओळखी आहेत, ते मला सोडवतील. हा मग सांगा बरं, का आपण भक्तीला लागत नाही? का भक्तीची कास आपण पकडत नाही? का पकडत नाही? तर माय बाप आपल्याकडे अज्ञान आपल्या मानगुटी बसलंय. हे अज्ञान आपल्याला उमगून देत नाही, हे अज्ञान आपल्याला काय करायचं हे कळून देत नाही. माय बाप तसं बुलीच्या रानात गेलं ना, बुलीच्या रानात, ते आम्ही कायम सांगतो, आमच्या राक्षसवाडी गाव आहे बघा एक आमच्याकडे. राक्षसी देवी बरं का, घाबरू नका. राक्षसी देवी म्हणून काय गावाचं नाव आहे त्या, राक्षसवाडी. महाराज तिथं जर मध्यंतरात गेलं ना एखादा व्यक्ती, दुपारचा जरी गेला तरी मला चौकोन रस्ते फुटतात, पाटी बोर्ड, व्यक्तीचं दर्शन लोक. आणि तिथं गेलं की तो पाहुणा जागेवर शांत उभा राहतो. आता मोबाईल आहे म्हणून तरी बरं आहे, आता रेंज बी बरं का तिथं थोडं मग बरं आहे. नाहीतर महाराज दिवस अवघड आहे, अतिशय अवघड. दिवसभर तिथं फिरला तरी त्याला सापडत नाही, कुठं जायचं नेमकं कळत नाही. कारण ते रान कसं आहे, भाऊ खेचिरीचे रान. हा माय बाप, ह्या भुलीच्या रानात आम्ही आलोय आणि तुम्हाला भूल पडली. कशाची भूल पडली तुम्ही सांगा बरं? एखाद्याला ऑपरेशन करायचे, डॉक्टर सुरुवातीला काय देतात? भूल देतात. भूल दिले ऑपरेशन झालं कळतं का? पण भूल उतरल्या मग बॉम्ब कधी, आणि ऑपरेशन झालं तरी कळलं नाही का दिली ती. तशी तुम्हाला भूल पडली, जीवाला भूल पडली. अरे आम्ही या मनुष्य द्यायला आलो कशासाठी? या मनुष्य द्यायला आलोय तर करायचंय काय, ही भूल पडली. आणि नको त्या गोष्टीच्या इतक्या नादी लागलो आपण. मी त्यात आलो बरं का. हा किती नादी लागलो आपण. प्रपंच करायचं म्हणलं तर महाराज किती सायासानी करतो, किती सायासानी, किती पैशाला पैसा जोडायचा प्रयत्न करतो आपण. आणि परमार्थ करायचं म्हणल्यावर काय म्हणतात महाराज, 2 वर्षापूर्वी काय भेटली होती, माळ घालायच्या तयारीत होती आणि कोरोना त्यांचं फाउंडेशन हल्लं.
आणि ते काय म्हणतात अनेक पिटलं तरी म्हणतात महाराज आमचे हायबर का डोक्यात काय डोक्यात आहे माळ घालायचं डोक्यात आहे. तुम्ही सांगा असा कोणी एखादा व्यक्ती आहे का की बाबा तरुण वर्ग हा लग्नाचं डोक्यात आहे हा आणि काठीवाले विचार करायला लागला आता केलं पाहिजे हा तिथं काय अहो तिथं तातडी तिथं किती तातडी आणि पण मारतात हा कारण आम्ही गाफील आहोत गाफील माय बाप आणि गाफील असल्यामुळं मनुष्य जन्म ज्या कारणास्तव भेटलाय कारण दुर्मिळ मनुष्य जे आहे माय बाप दुर्मिळ बरं का अतिशय दुर्मिळ मनुष्य जन्म आहे आपल्याला भेटलाय परम भाग्याने भेटलाय. मग काय करा तर याच मनुष्य देहामध्ये माय बाप तरुण जाण्याचा मार्ग शोधा बरं का तरुण जाण्याचा मार्ग शोधा मोक्ष प्राप्तीचा मार्ग शोधा. मग मोक्ष कशाला म्हणतात मोक्ष कशाला म्हणतात मग अशी प्रमाण ऐकला पण मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष म्हणजे मोकळं होणं बरं का मोक्ष म्हणजे मोकळं होणं मायबाप. आणि हा जर मोक्ष मिळवायचा असेल तर मायबाप जीवनात साधू संत आले पाहिजे सद्गुरू आले पाहिजे कारण मोक्ष आपल्याला मायबाप तेव्हाच प्राप्त होईल कारण ज्यावेळेस अनुग्रह झाला त्याच वेळी मोक्ष पावला ज्यावेळेस अनुग्रह झाला त्याच वेळी मोक्ष पावला. बंधन त्या आत्मजाला बोलूच नये. ज्यावेळेस सद्गुरू आपल्या जीवनात येतात नामाचा अनुग्रह प्राप्त होतो त्याच वेळेस जीवाला मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष आणि आयशी साक्ष बहुतांची. तुकोबर सांगतात मी एकटा बोलत नाही मी अनेकांची साक्ष देतो की मुखामध्ये नाम हातामध्ये मोक्ष आहे बाप. मग अनुग्रह झाला त्याच वेळेस मोक्ष पावला. मग चिंतन करायचं कशासाठी आहे चिंतन करायचं कशासाठी बुद्धीचा निश्चय होण्यासाठी बरं का माय बाप बुद्धीचा निश्चय होण्यासाठी चिंतन करावं लागेल माय बाप आहे. पण असा जो मोक्ष तुम्हाला मला प्राप्त करायचा आहे आणि तो मोक्ष जर एखादा म्हणेन ना नाही महाराज खायचं प्यायचे दिवस आहेत आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घेऊ द्या बघू म्हातारपणी किंवा महाराज मोक्षाचं काय पडले आम्हाला मेल्यावर कधीतरी मिळेल आम्हाला काय हा मेल्यावर काय मिळत हा मोक्ष प्राप्त होईल मेल्या मोक्ष आहे का ना एखादा आपल्याकडे आपले एखाद्या उदारी असेल तुम्ही म्हणला तुम्ही मेल्यावर देतो किती जण तयार होत्या किती जण महाराज किती जण लय आवडलं का आवडणार नाही महाराज आम्हाला व्यवहारामध्ये जर गिराईक पाहिजे असेल तर रोखीचं आवडतं का उदारीचं मृदंगणी रोखीचं दोन पैसे कमी पण गिराईक कसा असावा हा रोख असावा विक्रेत्याला वाटतं गिराईक कसा असावा रोख असावा परमात्मा उदारीचा का रोखीचा आज उदारीचा लय चालू आहे महाराज उदारीचं भरपूर चालू आहे हा पण आपल्याला संतांच्या मार्गाने जर गेलो गुरुच्या मार्गाने जर गेलो तर महाराज रोख परमात्मा आहे रोकडा अनुभव आहे. आणि म्हणून तुकोबर आपले माऊली सांगतात जर एखादा मिळत असेल गेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल तर माझ्या बाबतीची गती सांगतात अभंगाचं प्रथम चरण मोक्ष मेल्या पाटी
मै बाप अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विश्वमौली ज्ञानोबा सांगतात, आपल्याला मार्गदर्शन करतात परमार्थिक क्षेत्रामधले म्हणजे ऐकावर का लक्ष देऊन थोडस हे की खऱ्या अर्थाने मेल्यानंतर आम्हाला मोक्ष प्राप्त होईल असं जर म्हणत असतील कोणी तर ते अतिमूर्खच मै बाप. पण काय करा तर मै बाप मेल्यावर मोक्ष नाही. साधू संतांचा परमार्थ रोकडा आहे, उदारीचा नाही मै बाप. आणि जीवाचा परमार्थ उदारीचा आहे. आणि त्यामुळे जीवाला सुख मिळत नाही बरं का. जीवाला सुख मिळत नाही. काय मिळत नाही? काय काय कीर्तनकार वाटतं जास्त तारखा आल्यावर सुख भेटन काय नव्हतं. तुमचं नाही सांगा तिकडलं जे सांगतो आमचं. अरे काय काय वाटतं भरपूर तारखा आल्यामध्ये सुख भेटत. सुख भेटत हा मोक्ष मिळत. कीर्तन करून मोक्ष मिळत. खरं कीर्तन केल्या मोक्षच आहे बरं का. हे दौंडी हे सांगणं मला मी दौंडी कीर्तन करणं आणि कीर्तन सांगणं हे सांगणं करणं वेगळं बरं का. जेवण करा सांगणं वेगळं आणि खाणं वेगळं. कारण करता साधू संतांनी मै बाप बाप्पा जाणीव करून दिली. अरे बोलायला सोपं आहे, आपल्याकडे मन आहे, उच्चल्ली जीभ, बोलणं सोपं आहे मै बाप. पण करणी करताना वागताना मै बाप काय होतंय. वागताना जसं एक काय झालं बोकेंनी महाराज बोकेंची मिटिंग झाली आणि म्हणली एकादशीच करायची. कोणाच सांगतोय आता बोक काय एकादश करतो का. मला पुढचं बोलायचं नाही बरं का. तुम्ही समजून घ्या. सगळे बोके एकत्र आले म्हणले आम्हाला एकादश करायची. आता ही 15वडची एकादश मोकळी जाऊन द्यायची नाही. कुणाचं ठरलं? बोक्यांचं ठरलं. आता हे खरंय का? पण ऐका आता ठरल्यावरती महाराज बोका सकाळपासून काय भाकरीला तोंडच लावाना ना, दुधाला तोंड लावाना. पण एक प्रॅक्टिकल म्हणून काय केलं महाराज, उंदीर सोडला. बोक्याच्या पुढे काय झाला बघता काय बोक्याची एखादं सुटली. परमार्थामध्ये गप्पा हाणणं सोपं आहे वैराग्याच्या. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं वैराग्य नव्हे लेकराच्या गोष्टी. माय बाप वैराग्य म्हणजे लेकराच्या गोष्टी नाहीत. तिथं अनुताप झाला पाहिजे. आणि जोपर्यंत अनुताप होत नाही ना, पहा एखादा व्यक्ती जर मला सरळ रेषेत वागत असेल आणि एखादी चूक व्हावी तर माय बाप त्याला झोप नाही येणार. त्या चुकीचा त्याला पश्चाताप होणार. त्या चुकीचा रे माझा मार्ग का चुकला, मी का मार्गाला लागलो किंवा मी मार्गाला जाऊ नये. काय त्याला सतत ती गोष्ट सलत राहणार. तसं डोळ्यामध्ये एखादं काही गेलं ना माय बाप लहान वस्तू दिसत जरी नसली ना ती सलती. तसंच आहे माय बाप. विठाला इतर गोष्टीकडे जाऊनच देणार नाही माय बाप. आणि वैराग्य बरोबर आपल्याला विवेकाची जोड द्यायची माय बाप. आणि साधू संतांनी जी अंमलबजावणी केली बरं का. वैराग्य आणि विवेकाला अवमोक्ष दूर नाहीच. आपण मोकळेच आहोत, मुक्तच आहोत. पण आपण आपल्याला बांधून घेतलंय माय बाप. कुणी कोणाला बांधून घेतलंय? आपण आपल्याला घेतलंय. आवडीनी कसं आवडीनी तुम्ही सांगा माय बाप. बघा आपण आपल्याला बांधून घेतलंय. त्यामुळे परमार्थ गोड वाटतो का प्रपंच गोड वाटतो? बसले मंडळी काय गोड वाटतो खरं सांगायचं मनापासून. पकवाजवाले आमचे लगेच त्यांनी सांगितलं बरोबर आहे. काय गोड वाटतो? किती गोड वाटतो प्रपंच? किती गोड वाटतो? पण या प्रपंचाने किती जणांची वाट लावली. माझ्या माऊली लिस्ट सांगितली कोणाकोणाला लावलं वाटत. आजा बेला पंजा बेला आजा बेला पंजा बेला बाबा मस्ता गेला. आजा बेला पंजा बेला आजा बेला पंजा बेला आजा बेला पंजा बेला बाबा मस्ता गेला. आजा बेला पंजा बेला एक
सांगितली. बाप या संसाराने अनेकांना संपवलं. आजा मेला, पंजा मेला, अरे बाप मस्ता गेला रे. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला रे. आपली सुद्धा काळी केस मरात पांढरी व्हायला लागली. मेसेज यायला लागले, नोटीस यायला लागली. आम्ही नोटीस फाडायला लागलो, काळी करायला लागलो. काय काळी करायला लागलो? आता किती दिवस काळी राहतील? करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. काय आपण किती दिवस काळी केस आपण वयला पोहतोय, वयला पोहायचा प्रयत्न करतोय. पण बाप तो काळ महाराज आपलं गणित करतोय. सतत सतत तो जागा आहे. ते म्हणतो अरे अनेकांना लिहिलं, तुला सुद्धा नेणार आहे. पण सांगणाऱ्याच्या तरी डोक्यात येतोय का आपल्याला जायचंय? कुठं जायचंय? कीर्तन सुटल्यावर काय आपापल्या घरी जायचंय. जिल्हे डोक्यात आहे सगळ्यांच्या. सांगणार असेल सगळ्यांच्या डोक्यात घरी जायचं. पण एक दिवस ह्यातला जगाचा आपल्याला निरोप घ्यायचा आहे. आपलं मूळ घर कुठं? हा मूळ घर तर आमचा ठेपा आपल्याला सापडला माय बाप. आणि म्हणून आपण काय झालोय, बद्ध झाले म्हणून सापडा नाही. आणि माय बाप जर आपण बद्धतेतून जर आपली मुक्ती महाराज नियुक्ती आपली बद्धतेतून जेव्हा सुटतो आपण, बरं का, ही जी पद्धत आली ना आपल्याला कशाने आली? भावी सांगतात जे बहुत एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा आठव होणं म्हणजे मोक्ष आहे माय बाप. आणि आत्मबोधाचा विसर पडणं याला बद्धता म्हणतात. आत्मबोधाचा विसर पडणं याला बद्धता म्हणतात. आणि आत्मबोधाचा स्मरण होणं याला मोक्ष म्हणतात. विठाला हा संसार करत असताना, प्रपंच करत असताना आमचे साधू संत सांगतात भावकीपेक्षा मोठा कर. काय हरकत नाही, भावकीपेक्षा मोठा कर. पण करत असताना माय बाप ज्या भगवंताने तुम्हा मला जन्म दिला, जन्माला घातलं, नवे नवे तो भगवंत तुमच्या आमच्या मंदिराला आणतोय, त्याची ओळख करून लाव. त्याची जर ओळख करून प्रपंच केला ना, हा मग टेन्शन नाही मला, मग धोका नाही. नाहीतर काय होतं माय बाप, मग काय होतं? कारण हे मनुष्य जन्म आपल्याला जे भेटलेला ना माय बाप, हे अतिशय अनमोल असं साधन आहे. हे साधन आहे. आणि हा देह आहे तोपर्यंत, बरं का, देह आहे तोपर्यंतची गोष्ट आपल्याला साधून घ्यावं लागेल. देह गेल्यानंतर नाही महाराज साधता येत. देहात आहे तोपर्यंत साधता येतं. म्हणून माऊलीने आमच्या दृष्टांत दिला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. भंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की जसं मैबाप दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण पाहिलं, तसं आपण स्वयंपाक करावा. माता माऊलींनी जेवणही केलं, पण महाराजांना झाकून ठेवायचंय. जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे ना, किंवा दिवा विजण्याच्या अगोदर काय करावा, शेणाताईने ते झाकून घ्यावं, महाराज झाकापाक करावी. नंतर दिवा विजला तर अंधारात झाकापाक करता येणार नाही. तसं तुम्हाला मनुष्य जन्म भेटलाय, त्या मनुष्य जन्मामध्ये आयुष्य भेटलंय. आयुष्य रूपी तेल जोपर्यंत आहे ना, आयुष्य रूपी तेल आहे तोपर्यंत महाराज या गोष्टी साधून घेता येतील. कारण बाप परिमळ गेली ओस फुलं देती आणि आयुष्या शेवटी देह तैसा. बाप फुलाला जशी किंमत कुणामुळे फुलाला कळतं का? हा, आणि सुगंध गेल्या फुलाला किंमत काय बाप, कुठं जातं फुल? तसं हे देहरूपी फुल आहे. ह्याला बाप आपले श्वास चालू आहे, श्वास रूपी मला सुगंध आहे, आयुष्य रूपी सुगंध आहे, म्हणून ह्याला किंमत आहे. बरं का, ह्यात आपली माणसं आपल्याला बाहेर काढायला मागे पुढे पाहत नाही. कोण काढतं घराच्या बाहेर? जिवंतपणे सांगत नाही बरं का, ते पाप आहे, महापाप आहे जिवंतपणे आई बापाला बाहेर काढणं, बरं का. परंतु माय बाप मेल्यावरती या देहावरती प्रेम करणारेच महाराज देहाला घराच्या बाहेर काढतील. हे आणि सगळ्यात जवळची व्यक्ती महाराज या देहाला काय लावतात? तुमच्याकडे नसेल बाबा, बरोबर आहे ना? हा, का कुणामुळे ह्याला किंमत आहे? मग ज्याच्यामुळे किंमत आहे त्याला ओळखून घ्या माय बाप.
ज्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे ना, तसा नातू आजीशिवाय राहत नाही. लय लढा लागला कुणाला? नातवाला. कोणाचा लागला? आता आजी काय कामाची, नातूला सांभाळायचं कामाची ना. बरोबर ना. आतापर्यंत तरी भरपूर केले, आता नातू सांभाळा पाहिजे ना. मग आता नातू आजीशिवाय राहत नाही. पण कुठवर आजीशिवाय राहत नाही? जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत मला श्वास चालू आहे, जोपर्यंत ते चैतन्य आहे, तोपर्यंत महाराज. बघा बरं, तेवढं निघून गेल्यावरती अंती होती पोटी मोर, अंती होती पोटी मोर, अंती होती पोटी मोर, काय स्थिती माय बाप त्या जीवाची. अहो प्राणज्योत मावण्याच्या अगोदरच महाराज त्याच्याशिवाय बाकीचे राहत नव्हती. तेच म्हणतात बागुल बुवा. काय कोण म्हणतात बागुल बुवा? बोकाडी. कुणाला? त्याला सर्व जागे होते ना, त्याला काय म्हणतात? बागुल बुवा, बोकाडी. नातवाला भीती कोणाची? ज्या आजोबांनी आजोबांनी सगळं घर चालवलं ना, त्या आजोबाला ही गत आहे बरं काय द्यायची. मला काही कुणाची वैयक्तिक विषय मांडायचा नाही बाबा. ही द्यायची अशी गत आहे. आणि म्हणून साधू संत सांगतात की भाऊ सावध व्हा बरं का. सावध व्हा, सावध होण्याची वेळ आलेली आहे. मग हे शरीर हे साधन आहे, आणि या साधनाने काय करा तर तुम्ही ज्ञान करून सिद्ध करा. कोणतं ज्ञान करा? जोपर्यंत हे साधन आहे तोपर्यंत ज्ञान करून घ्या. कोणतं ज्ञान? पहा, आता मृदंग आहे. मृदंग बोलतो का नाही? आमच्या मच्छिंद्रनाथाचा मृदंग बोलला. काय म्हणला मच्छिंद्रनाथाचा कुठं बोलला? श्रीराज्यात गेला मच्छिंद्रनाथ. आमचे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेले, आणि माय बाप आपले गोरक्षनाथ श्रीराज्यात गेले. मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात होते, आणि महाराज आमच्या गोरक्षाचा मृदंग बोलू लागला, सावध करू लागला. कुणाला? स्त्री वेशामध्ये आमच्या असणारे गोरक्षनाथ होते, आणि माय बाप मृदंग घेतला आणि चालू केलं. गोरक्षनाथाला संकेत केला. गोरक्ष आपल्या मच्छिंद्रनाथाला संकेत केला. मच्छिंद्रनाथ म्हणले, तू मृदंग असा कसा म्हणतोय? चलो मच्छिंदर. गोरक्ष आया. चलो मच्छिंदर. गोरख आया. गोरक्ष आला. आणि म्हणजे इथं श्री दिसतोय का? गोरक्ष नेमका. म्हणजे मच्छी आमच्या गोरक्षनाथाचा मृदंग बोलला. बोलतो का नाही मृदंग? मृदंग बोलतो का नाही? पण ते बोलवण्यासाठी त्याला काय पाहिजे? त्यांनी सगळं घ्या पाहिजे. बोलवण्यासाठी त्यातलं ज्ञान पाहिजे. नाही तर पहिलवान फुडील महाराज. त्यातलं ज्ञान पाहिजे वाजवण्याचं. माय बाप जसं महाराज पिटी बोलती बरं का, लाकडाची पिटी सुद्धा काय होती, पण ती बोलवण्यासाठी त्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे का नाही? ज्ञान पाहिजे का नाही? तुम्ही सांगा. महाराज फोर व्हीलर गाडी चालती का नाही? पण चालवण्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. बघा बघा, विमान सुद्धा हवेत उडतंय माय बाप, पण चालवण्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. पहा, ज्ञानाचे प्रकार पण काही बहिरंगाचे ज्ञान झाले. मी सांगतोय ना कुठले ज्ञान झाले? ही बहिरंगाचे ज्ञान झाले. सुंदर गायन करता येतं, हेही ज्ञान आहे. सुंदर कीर्तन करता येतं, हेही ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान जाऊ द्या आता. हेही ज्ञान आहे, पण इथं ज्ञान कोणतं सांगितलं? ज्ञान गुड गंबे गंबे ज्ञान गुड गंबे
लक्ष देऊन ऐका बरं का बाबा, थोडा विषय जड जाईल जराशी. कारण काय होतंय आता कीर्तनकारांनी सवय जास्त, बऱ्याच कीर्तनकारांनी काही काही जे जातीवंत कीर्तन आहेत ना, कीर्तनकार आहेत ना महाराज परंपरेतले, आणि त्यांनी गाजलंय ते हायस्पेटाव काही बी गप्पा हालत नाही तत्वाच्या आणि विचाराच्याच. कारण ज्ञान वैराग्य विरहित इतर गोष्टी नाही उराव्यात. पण आज काय झाले महाराज, बाजार व्हायला लागला जास्त, आणि त्यामुळे सांगणारी मी म्हणतात महाराज असं हसवा ना मला. अरे असं हसवा ना, हसवा हा टाइमपास करा. आणि बाबा जर नुसता तारक्या भेटण्याच्या नाराज असतात ना, तो हसवीन महाराज आणि फसवीन बरं का, तो बी फसल आणि दुसऱ्याला फसवीन महाराज. पण इथं जे जो उभा केला ना महाराज, त्याला काय जबाबदारी आहे. आमचे साधू संत सांगतात महाराज, जो एसटी महामंडळाचा जो काय म्हणतो ड्रायव्हर असतो ना, तो ड्रायव्हर असतो कशाचा, एसटी महामंडळाचा, त्यांनी महाराज पाठीमागे बसल्याच्या मनाप्रमाणे गाडी चालवावी, स्वतःच्या मनाप्रमाणे गाडी चालवावी, का एसटी महामंडळाने जो रूट लावून दिला त्याप्रमाणे गाडी चालवावी. त्यांनी त्याच्याही मनाने चालू नाही गाडी. त्यांनी पाक पॅसेंजर बसलेत, काय काय ना माझ्या असं फिरायसाठी मला ते म्हणतात की कुठं बी, आणि ते मला आमच्या इथं जवळ मी नाही 4-5 किलोमीटर आतमध्ये फिरून येऊ. आता ह्याला फिराय गावलं तर ते म्हणतो फिरव कुठं बी हे. पण महाराज जातीवंत जो आहे ना आतमध्ये बसला, ते म्हणे हो रूट का बदलतोस, कमी वेळेत आम्हाला जायचंय, आमचं का दिशाभूल करतोस. तसे ऐकणारे जर जातीवंत असतील ना महाराज, जातीवंत बरं का ऐकणारे, कीर्तनकार सांगते भाऊ इथं का पान नकोस हे. मग सांगा कीर्तन तसं महाराज, त्या एसटी महामंडळाचा जो ड्रायव्हर आहे त्यांनी एसटी महामंडळाने जो रूट लावून दिलाय त्याप्रमाणे गाडी चालवावी महाराज, मनाप्रमाणे नाही. आणि पाठीमागे बसलेल्या मनाप्रमाणे. कीर्तनकारांनी बाकीचे काय म्हणतात महाराज सांगा. हा कीर्तनकारांनी ते ऐकू नये आणि स्वतःच्याही मनाने सांगू नये. बाप साधू संतांनी शास्त्रांनी सांगितलंय ना, कारण पाहुणी पुराण करावे कीर्तन विठाला विठा. हरकत नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सोपवतोय. लक्ष देऊन ऐका, टाइमपास म्हणून अजिबात येऊ नका माय बाप. हे दवाखान्यामध्ये टाइमपास नाही, लय पैसे झाले म्हणून थोडं म्हणजे आठवड्याभर ऍडमिटच होतो. डॉक्टरला सांगतो की आयुष्यच टाका. आता हे काय टाइमपास आहे का, हा मनोरंजनचं काम आहे का. ही व्यवस्था मला गरजेची आहे, तसं ही व्यासपीठ गरजेचं आहे. तिथं गरजूवंताचं काम आहे, औषधाचं नाही. अरे तू का म्हणे ते पाहिजे कुठल्या इथं कळणार महत्वाचं आहे. विठाला माऊली सांगतात कुठला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, जे माझ्या माऊलीला प्राप्त झालं निवृत्तीने जे ज्ञान दिलं, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. कोणतं ज्ञान दिलं निवृत्तीला नाही, कोणतं दिलं माय बाप, जी निवृत्ती मावती बरं का, जे निवृत्ती होती असं ज्ञान माझ्या निवृत्तीदानी महाराज माझ्या माऊलीला दिलं, आणि ते ज्ञान माझ्या माऊलीला प्राप्त झालं ना महाराज. देहाची विधी बघू दशा है, कारण आत्मप्रभा नित नवी तीच करून ठाण देवी, आणि इंद्रिया चोरून जीवी तयाशी भावे ते ज्ञान माझ्या माऊलीला प्राप्त झालं. आणि माऊली महाराज म्हणतात तो जिवंतपणेच मोक्ष आम्हाला प्राप्त झाला, जिवंतपणेच आम्हाला ती गोष्ट हाताला लागली माय बाप. तसं उपदात ज्ञानी होते, उपदात ज्ञानी होते, पण माय बाप असं तुलकून ते ज्ञान प्राप्त झालं. आणि म्हणून माऊली सांगतात की जोपर्यंत आहे बरं का, जोवरी देह तोवरी साधन करून ज्ञान सिद्ध करा. ते ज्ञान सिद्ध करून घ्या माय बाप, ते ज्ञान सिद्ध करून घ्या. आणि ते जर नाही ज्ञान सिद्ध करून घेतलं तर कशी अवस्था होईल, अभंगाचं चौथं चरण. दुःख न होता शिंपी जीव, दुःख न होता
गेल्यावरी अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये विश्वमानवी बरोबर सांगतात की मै बाप जसं घर पेटलंय मै बाप बरं का, घराला आग लागली, घराला आग. शेण्या माणसाने बॉम्ब मारावी का पाच बसावं का शेकत बसावं? कशाला आग लागली? हा आमच्याकडे म्हणे बरं, त्याचं जळतं कुठनं कळतं, आतून का बाहेर नाही. हा कसं कळतं आतून? तसं झालं पाहिजे बरं का महाराज. ह्या घराला सुद्धा आग लागली महाराज. 20, 25, 30, 35, 40, 50 आयुष्य निघून चालय मै बाप. वय वाढतंय, आयुष्य कमी होतंय, पण हाय खंत जीवाला, हाय खंत. माय बाप या घराला आग तशी लागावा. आणि शना माणूस महाराज शिकत बसत नाही, ते इजवण्यासाठी पाणी घेतो आणि विजवत बसतो. माय बाप त्याला शना म्हणावा. तसं माय बाप तुमचं आमचं आयुष्य जातोय, तुम्ही आम्ही नुसतं पाहत बसणं म्हणजे शेकत बसल्यासारखे माय बाप. पण काय करावा? करावी तातडी परमार्थी तातडी करावी. कल करे सो, कल करे सो आज, आज करे सो अब. अरे निकल गया स्वास्थ्य तो करेगा कब, किंवा निकल गया वक्त तो करेगा कब. काही गोष्टी आपल्या हातात आहेत माय बाप. एवढा सुंदर असा गोल्डन चान्स आपल्याला भेटलाय. 4 पायाचा नरदेह भेटल्यानंतर नाही माय बाप ही गोष्ट करता येणार. दुसऱ्या बायला ही गोष्ट नाही कळू शकत माय बाप. ही कळू शकते फक्त मनुष्याला. आणि जर मनुष्यानीमध्ये येऊन जर आपण तेच करत असेल तर त्याच्यात आपल्यात फरक काय आहे? आणि म्हणून माय बाप मग हे जरी नाही कळले, हे जरी नाही जन्माला येऊन सार्थकच नाही माय बाप. कारण बांधून न्यायला टाकलेले लोक आपलं सर्व नियोजन केलंय बरं का. तुमचं नाही सांगत आमचं कोण बांधणारे आपल्याला नीट बांधा म्हणते. तुमच्याकडे तसं कोण असतो सांगणारा पुढं असतो आणि तयार बी असतात बांधणारे. आपले बांधणारे आपल्याला तयार आहेत, खांदेकरी आपले आपले तयार आहेत. आता कोणता खांदेकरी आपला हे आपल्याला माहित नाही, एवढंच ओळखच नाही बरं का. आणि एवढी ओळख करून आणि एवढं स्मरणात ठेवलं ना माणसं रेंज मध्येच येतील, रेंज मध्येच येतील, व्यवस्थितच चालतील माय बाप. आणि ह्याचा विसर पडलं म्हणजे मायेचा खेळ आहे. आणि माय बाप त्या मायेतून सुटण्याची जी सुवर्ण संधी भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असते. कारण भगवंताच्या कृपेनेच मला ज्या मायातून सोडवणारा येत असतो बरं का. जो सोडवणारा आहे तो भगवंत आहे, नव्हे तोच भगवंत सद्गुरूच्या रूपाने आपल्या जीवनात येत असतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याची पहिली रूप महत्वाचे म्हणून सर्वांनी त्या भगवंताचा हाताने टाळी आणि विठोबा रखुमाजी
विठोबा रखुमाई विठोबा हा सगळा सोहळा पोरगी नाही हा वा वा हा पूर्ण मायबाप आता आपण शेवटच्या चरणावरती आलो बरं का, लक्ष देऊ नका, बडबड करू नका. हा एक जणाकडे आपण देऊन टाका, काय नाही अडचण. फुल फुल थोडं थोडं आलं तरी चालतंय, लक्ष देऊ नका. विठाला विठा मायबाप आपल्याला जर एखाद्याने प्रश्न केला, लक्ष देऊ नका बरं का, आपण कोण आहोत, आपलं काय उत्तर आहे, काय उत्तर येईल आपलं? एक तर नाव सांगू, आता आमच्या अमक्याची वडील आहोत, आमच्या अमक्याचा मुलगा आहे, लक्ष देऊ नका. आपल्याला त्याला विचारलं तर आपण या देहाला ठेवलेलं नाव सांगू. आपलं खरं नाव आपल्याला माहित आहे का? आणि आपल्याला आपलं खरं नाव माहित नाही, नको त्या नावाचा छंद घेणं म्हणजे बिया करणं. अरे आज तुम्ही सांगा बरं, जी बकरं बिया करतं त्याच्या नरडीव काय असती? तुम्हाला माहित नसेल मला वाटतं का नाही? काय असला खेळ काय माहिती नाही मला. जे बकरं बिया करतं त्याच्या नरडीव काय देता तुम्ही? हा कसं आहे, काय देतो? हा ते सूर्य असते माय बाप. आणि जो मी करतो त्याच्या विनार सुरी बरं का. पण आपल्याला माहित नाही, कारण आपण मी कवर मी करीत बसणार. पहा आपलं कसं झालंय, थोडक्यात दृष्टांत सांगतो, सिद्धांत समजल आणि शेवटची चरण येतो. विठाला बरेच या निमित्ताने पाहुणे रावळे जमले बरं का. आपलाच एक पाहुणा होता आणि तो मेंढर सांभाळा गेला. आता मेंढर घेऊन कुठे गेला? डोंगराच्या पायथ्याला बरं का. डोंगर होता मोठा आणि त्या पायथ्याला तो मेंढर करत होता, मेंढर चालायचा. पण एकदा काय झालं, त्या डोंगराच्या वरती माथ्यावरती महाराज वाघिणी आली होती. कोण आली ती? हा ती वाघिणी शिंग काय होती, गेली होती. आणि गेल्यानंतर माय बाप तिला जी जाते ना, ती बछडे काय असतील ते, छावा काय असेल ते काय बाप. आणि ती पिल्लू काय होतं, गरगट महाराज लोटाला पुढं आलं, पायथ्याला आलं. आणि एक दिवस ती काय झालं, दनगरच्या हाताला लागलं, मेंढरात आलं. दनगरचा म्हणाला, चांगलं दिसते ना, गुंडच आहे, लक्ष नाही का, लय गुंडच आहे म्हणला. आले हे बरं आहे म्हणला, आपल्याला बहीण म्हणला. आणि ती लहानाचं मोठं झालंय. कोणाच्या काळात बात म्हणा, बकऱ्यांच्या, लक्ष नाही का. कोणाच्या काळात लहानाचं मोठं झालं, हा लहानाचं मोठं होऊ लागलं. पण आता तिचं कलर, तिचे पट्टे, तिची चाल वेगळीच. पण माय बाप ती वरडायचं कसं माहिती ना, बेब्या करायचं का, बेब्या करायचं. वान नाही पण गुण लागला, वान नाही पण गुण लागला. हा बाबा हा असताना, तो जंगलाचा राजा असताना लागला बेब्या करायला. एक दिवस काय झालं, त्या जात भाई महाराज जंगलामध्ये शिकार करत असताना तो ह्या कापावर टपून बसला. पण कापावर टपून बसला आणि ज्यावेळेस मेंढरांनी पाहिलं तेव्हा सगळी बकरी सगळी मेंढरी पळू लागली.
धनगर दादाची बी हाल झाली महाराज, पळू लागली बकरी. आता त्यो जो शिकार करणार होता जंगलाचा राजा होता ना, सिंह म्हणा वाघ, तो म्हणला आपला जात यांच्यात कसं काय, आणि ह्याला काय भेट नाही तर मलाच का गेली. ती मला शिकार आजची गेली तरी चालेल म्हणला, पण आपल्या जात पहिला आपण काय केलं पाहिजे, हा विचारलं पाहिजे, नेमकं अडवलं पाहिजे, नेमकं काय चालू तुझं. आणि अडवलं ना त्याला, अडवलं ही थरथर कापायला लागलं. आता हे कोण होतं, कोणाचं बछड होतं, हा त्याच बछड मला, त्यांचंच बछड, पण थरथर कापायला लागलं. का कापायला लागलं, संगत कुणाची लागली, हा आपल्या जे बरं सगळं, म्हणजे ही बकऱ्याचं मला ते सांगायचं नाही, ही बकऱ्या सांगतोय, लक्ष देऊ ऐका. अरे आणि मग त्याने विचार केला, ते मस्त समजून सांगायचा प्रयत्न केला बरं का. जो मुक्त होता ना त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण माय बाप हे म्हणायचं नाही तुम्हाला खाशी, तुम्हाला खाशी नाही. बोलून बोलून मला त्याला कुठे नेलं, तळ्याच्या काठावर नेलं. आता तळ्याच्या काठावर नेलं, ह्याला वाटलं बोलून बोलून आपल्याला नक्की खाईल. तरी साधक म्हणजे काय काय बरं काय त्याला बोध झाला ना, इतरांना सांगू सांगू त्याला त्यांच्यावर काय ह्याला काय कुठं काहीतरी लॉटरी, ह्याला काय कमिशन आहे, काय ते घोटाळा आहे महाराज. आणि तो जात भाई त्याला सांगतोय, अरे पहा तुझा पंजा शेम टू शेम आहे की नाही, हो आहे ना, आहे ना. पहा तुझा जबडा, माझा जबडा शेम टू शेम आहे का, हो आहे ना. हे नख्या दाखवल्या, माय बाप शिट्टी, सर्व सर्व काय भाग दाखवलं. अरे मला तू माझाच जात आहे, फोडणं बलकाळी. तरी तो काय महाराज आनंद जन्माचे संस्कार होते महाराज, बरेच लहानाचं मोठं देतो चालतं ना. तर काय फुट म्हणलं की काय करायचं, तर काय फुटली का लगेच द्या. आम्ही किती कीर्तनकार वाट लावली महाराज, किती साधू संत वाटा लावले, पण आमचं बिया चालूच आहे महाराज. त्यांनी भरपूर त्याला नादवलं आणि हळूहळू हळू त्याचं महाराज त्याला काय केलं, शिकवलं. करून सायन्स शिकवली, त्याला सायन्स केलं. हळूहळू हळू जमता जमता जमलं महाराज, जमलं ना. फुडली डरकाळी. आता कोण झाला, होता कोण, आता त्योच, पण संगीत कोणाच्या घालता, बकऱ्या. तसं आम्ही भगवंत स्वरूपच आहोत. तुका म्हणे हा तर स्वयं परब्रह्म, आपण भगवंत स्वरूपच आहोत. पण माझ्या बाबतीत ह्याच्या नादी लागलो आणि मला बिया करायला लागलो, मी 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 लागलो आणि कसा कसा सापडला आपण. पण असे जात पाहिजे म्हणजे साधू संत ज्यावेळेस जीवनात येतात, त्यावेळेस सद्गुरू जीवनात येतात, त्यावेळेस ते महाराज त्यातून आपल्याला जागा करतात, सावध करतात. अरे भाऊ तू देह नसून, तू सकारात्मक नसून, तू आत्मरूप आहेस. अरे तू भगवंत रूप आहेस, आणि ह्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. शेवटच्या